आषाढ महिना सुरू झाला की पावसाळ्याची लगबग होती आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये घरोघरी बनवल्या जाणाऱ्या ह्या कापण्या म्हणजे गुळाच्या कापण्या गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात। घरोघरी तळणीचे पदार्थ बनवले जातात। मग त्याच्यामध्ये कांदा भजे, वडापाव वगैरे सगळे असे तळणीचे पदार्थ बनवले जातात। तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे ही कापणी। ही विशेष खूप महत्त्वाचा आहे। आषाढ महिन्यामध्ये हे बनवलं जातं। तर आज मी तुम्हाला छान खमंग खुसखुशीत अशा ह्या गुळाच्या कापण्या दाखवणार आहे। ते व्हिडिओ पूर्ण बघा। तर चला बघूया आपण झटकीपट बनवायची रेसिपी गुळाच्या कापण्या। तर आषाढ महिन्यामध्ये हे खूपच प्रसिद्ध आहेत, बनवलं जातं। तर त्यासाठी इकडे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी गूळ घेतलाय किसून। हे बघा असे तुकडे करायचे जेणेकरून वितळला जातो लवकर। थोडंसं अर्धी वाटी पाणी, त्यानंतर 2 चमचे 3 चमचे मी तूप घेतले, हवं तर तुम्ही तेलसुद्धा घ्यायचं। ह्याचं आपल्याला मोहन बनवायचे। त्यानंतर इकडे मी सुंठ पावडर घेतली आहे, खसखस घेतली आहे, खसखसच्या ऐवजी तीळसुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर इकडे मी बेसन पीठ घेतले 1 वाटी आणि इथे मी घेतले बडीशेपचं पावडर, फ्रेश घरीच पावडर बनवलेलं आहे मस्त। आता एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, हे जे गूळ आपण घेतलं आहे ना किसून बारीक तुकडे केलेत, ह्याचं आपल्याला थोडासा मेल्ट करायचं म्हणजे याचं पाणी करायचं। हे बघू शकता मंद आचेवर हे गुळाचे तुकडे। गूळ 2 प्रकारचे भेटले जातात, जो अगदीच डार्क चॉकलेटी रंगाचा असतो बघा, तो सुद्धा वापरू शकता। मंद आचेवर ह्याच्यामध्ये अर्धा कप पाणी किंवा आवश्यकता लागेल अशी पाणी टाकायचं आणि फक्त हा गूळ विरघळेपर्यंतच याला ठेवायचं मंद आचेवर, काही उकळून वगैरे द्यायचं नाही आहे जास्त। हे बघा लगेचच हा वितळला गेला आहे। हे असं थंड करून घ्यायचं, गॅस बंद केला आहे। तो पण आपण दुसरी प्रोसेस करूया, याला थंड होऊन देऊया। इकडे तूप जे मी घेतले ना त्याला आता मी थोडंसं मंद आचेवर गरम करत ठेवते। हे बघू शकता स्लो गॅस चालू आहे आणि गरम होत आहे तूप। तोपर्यंत आपण हे 1 वाटी जे गव्हाचं पीठ घेतलं आहे ना ते एका मोठ्या बाउलमध्ये किंवा परातमध्ये घ्यायचं। तुपाचा गॅस मी बंद केलेला आहे, नाही तर काय होतं उकळत जाईल खूप। तुम्हाला वाटेल चालू तसाच ठेवला आहे। इकडे मी सुंठ पावडर टाकते, खूप छान फ्लेवर येतो, मस्त सुगंध असतो। 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा बडीशेप पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हे 1 वाटी बेसन पीठ। इकडे इलायची पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता, मी विसरले टाकायला म्हणजे नव्हतं सध्या घरामध्ये। त्यानंतर चवीनुसार इथं मीठ टाकायचं। मीठ टाकून घेतलं की हे जे मी तूप तापत ठेवलं होतं ना कडकडीत असंच लगेच टाकून घ्यायचं, कारण की जितका चांगला याला शेक भेटेल ना तितकाच चांगला आपल्या जे कापण्या असो किंवा कुठलेही तळणीचे पदार्थ पीठ मळलेले असले ना ते असं मोहननी चांगला खुसखुशीतपणा येतो त्याच्यामध्ये। त्यामुळे गरमागरम टाकायचं आणि हे गुळाचं पाणी हे लगेच थोडंसं कोमट आहे, गाळणीने मी जरा चाळून घेतलं आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं। म्हणजे एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं। काय होतं एकदम टाकलं ना मग पातळ होऊन जाईल, त्यामुळे जशी आवश्यकता असेल तसं गुळाचं पाणी इथे टाकायचं। ह्या स्टेजवर तुम्ही इलायची पावडर वगैरे टाकू शकता आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आपण बडीशेप सुंठ टाकली ना त्यानेच खूप छान फ्लेवर येतो। आणि हे आता हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं। पाण्याची इकडे आवश्यकता लागत नाही, पण अगदी जर चिकट वाटलं तुम्हाला तर थोडंसं हातामध्ये असं पाणी घेऊन ह्याला मिक्स करून घ्यायचं। बघू शकता मी थोडंसं अजून गोडपणा ह्याच्यामध्ये मिक्स केला आहे, म्हणजेच गुळाचं पाणी। आता ह्याला चांगलं मळून घेते। हे बघू शकता 1-2 मिनटातच हे पीठ व्यवस्थित तयार होतं आणि याला थोडंसं नरम सॉफ्ट करायचे। जितकं चांगलं याला प्रेस करून मळून घेताना तितक्या चांगल्या आपल्या ह्या पिठाच्या कापण्या तयार होतील गुळाच्या। आता याला थोडा वेळ द्यायचा, तो पण आपण तेल तापत ठेवलेलं आहे। हे असं होतं कॅमेरा माझा मध्ये असा पडला जातो। आता हे जे पीठ मळून ठेवलं होतं 5 मिनटं वेळ दिला, त्यानंतर पीठ चांगलं मुरलं गेले आणि आता याचे 2 भाग केलेले आहेत मी आणि हे बघू शकता। आता ह्याला सेम आपल्या जे आपण दिवाळीच्या शंकरपाळ्या करतो ना अगदी सेम करायचे तसेच। ह्याच्यामध्ये काही असं विशेष सांगण्यासारखं नाही आहे, सगळ्यांनाच माहिती आहे रेसिपी शंकरपाळ्याची। ते हे बघू शकता हे असं, पण ज्यांना नाही माहिती आहे जे पहिल्यांदा बघतात ते त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हीसुद्धा बघून घ्या, कारण हे व्हिडिओ सगळ्यांसाठीच असतात।
तर आता ह्याला चांगलं लाटून घ्यायचं आणि थोडंसं अर्धं लाटत आली की याच्यावर आपण खुसखुशीत अशी ही खसखस टाकायची, प्रेस करायची. थोडंच एकच जागेवर अशी प्रेस केली ना मग लाटली जाते. याच्याऐवजी तुम्ही तीळसुद्धा इथे टाकू शकता. आणि जर तुम्हाला कापण्या ना अगदीच खुसखुशीत अशी कुरकुर वाजणाऱ्या पाहिजे असतील ना तर मग चपातीसारखी पातळ लाटा. आणि जर थोडासा त्याच्यामध्ये एकदम नरम सॉफ्ट आणि कुरकुरीतपणा पण हवा आहे ना मग भाकरीसारखी अशी जाड ठेवायची. म्हणजे अगदीच जाड नाही ठेवायची पण थोडासा त्याच्यामध्ये जाडपणा ठेवायचा. हे बघू शकता. आता मला अगदीच अशा कुडकुड वाजणाऱ्या नको आहेत, थोडासा त्यामध्ये नरम सॉफ्ट हवा आहे पणा, त्यामुळं मी भाकरीसारखी याला लाटून घेतली. आता चाकूच्या साहाय्याने याला लाईन पाडायच्या, कट करायच्या त्रिकोण साईजनी म्हणजे ट्रायंगल साईजनी, ज्या आपल्या शंकरपाळ्या असतात. हे बघा मस्त झालेलं आहे. सेम प्रोसेसने सगळ्या शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या. जसं तुम्हाला जमन तसं ह्याला कट करा. असं काही नाही आहे की ट्रायंगल आकारच द्यावा, कुठल्याही साईज तुम्ही याला देऊ शकता. चौकोन साईजच्या सुद्धा बनल्या जातात. हे बघू शकता मस्त कट झालेल्या आहेत. आता सगळ्या कट करून घेते. हे बघू शकता अगदी आपल्या शंकरपाळ्यासारख्या झाल्यात. वरून जे आपण खसखस टाकली ती पॅक झालेली आहे. आणि इतक्या साऱ्या मी पहिला जो बॅच होता त्याच्या बनवलेल्या आहेत त्या आपण ह्या सुरुवातीच्या जरा तळून घेऊया. आता इकडे तेल चांगलं मी तापून घेतलं आहे. बघू शकता सुरुवातीला एक टाकून बघायची, अशी लगेच फुलले गेली ना समजून जायचं आपलं तेल चांगलं तापले. एक एक करून टाकायच्या. अगदी जास्त अशी भरगस नका टाकू, नाही तर काय होतं चिकटून जातात एकमेकाला, मोकळ्या सुटसुटीत राहत नाही. थोडासा मोकळापणा तेलामध्ये ठेवा. आणि लगेचच तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा फुगल्या गेल्यात आपल्या ह्या ज्या कापण्या आहेत गुळाच्या. खूप छान चवदार लागतात खायला, तर नक्की बनवा. आता ह्याला असं मिक्स करवत राहायचे. हाय फ्लेम ठेवायचा किंवा मीडियम फ्लेम ठेवायचा, फक्त लक्ष ठेवायचं. आणि याच्यामध्ये काय होतं गुळ असतो ना त्यामुळं काय होतं काळा रंग पडू शकतो, त्यामुळं लगेच काढायचा. थोडासा लालसर रंग आला की आता मी हे लगेच काढून घेते. हे बघा याचं जाळीच्या साहाय्याने याला काढायचं. तर बघू शकता किती सुंदर अशा आपला परफेक्ट रंग आलेला आहे आणि खुसखुशीत अशा वाजतात आत्ताच. अजून त्याला वेळ जायचा आहे. तर याचा कडकपणा तुम्ही बघू शकता किती मस्त झाला आहे. आणि या सगळ्या काढून घेते आता मी. हे बघा छान अशा ह्या आपल्या गुळाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत. आता मी दुसरा बॅचसुद्धा टाकून घेते आणि ह्याला फ्राय करते व्यवस्थित आणि मग तुम्हाला सर्व करते दाखवून. आता चांगल्या झालेल्या आहेत बघू शकता. जो आपण पहिला बॅच लाटला होता ना त्याच्या कापण्या बघा आपल्या किती सुंदर झाल्यात. अगदी परफेक्ट याच्यावर खसखसची जी कोटिंग किती सुंदर झालेली आहे, परफेक्ट झाली. कढाईमध्ये कुठेही खसखस अशी पडली गेली नाही कारण आपण व्यवस्थित चपातीवर लाटली गेली आहे. तर आपण एका छोट्या प्लेटमध्ये मी याला काढून घेते. आता कॅमेरा माझा ऑन नाही त्याचा आवाज मी तुम्हाला दाखवला असता. हे बघू शकता किती छान रंग आला आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटले आहे. इतक्या मस्त लागतात. बडीशेपचा फ्लेवर, सुंठचा फ्लेवर, तुपाचा स्वाद टाकला आहे, खूप मस्त लागतात. आणि गुळाचा एक वेगळा गोडपणा, त्याची एक वेगळीच चव आहे. तर नक्की ट्राय करा. आषाढ महिना चाललेला आहे. खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला मी ह्या गुळाच्या कापण्या दाखवलेल्या आहेत. मी म्हटलं घरोघरी आता रेसिपी चालूच आहे तळणीचे पदार्थ, तर माझ्याच बघणाऱ्यांच्या सगळ्यांसाठी हे गुळाची कापण्याची रेसिपी शेअर करते. तर सिंपल पद्धतीने बनवलेली आहे, ट्राय करा. आणि आता मला कसं हे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळं मी याला टेस्ट नाही करणार पण तुम्हाला दाखवते. बघू शकता किती भारी वाटतात ते. अजिबात तेलकटपणा नाही आहे. कितीही पकडलं तरी बघा हाताला तेल कुठेच लागलं नाही. आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे बघा जस्ट आपण काढल्यात, थोडा थंड केला, ह्याच्यात क्रिस्पीपणा बघू शकता. याचा कुरकुरीतपणा इतका मस्त झाला आहे. आणि थोडा वेळ झाला ना की याच्यामध्ये अजून कडकपणा तयार होतो कारण गरमपणा याच्यामध्ये असतो. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा.